मित्रांनो, आपण मंतरवरून जेव्हा भीमाशंकरला जातो तेव्हा वाटेत हे एक छोटंसं आणि सुंदर मंदिर आपल्याला दिसतं. त्यामुळे साहजिक आपण गाडी थांबवून मंदिराच्या दर्शनासाठी जातो. साधारणपणे 1900च्या काळात ह्या मंदिराचं बांधकाम केलं. त्याच्यानंतर 1987मध्ये सुद्धा बांधकाम केलं आणि आता सन 2021मध्ये शेवटचं आणि आकर्षक असं बांधकाम झालेलं आहे. लांडेवाडी गावचे वरच्या साईडचे दृश्य आपल्याला पाण्याच्या टाकीवरून असे दिसत आहे. गाव खूप मोठे आहे. ह्या गावात आपल्याला अतिशय भव्य दिव्य क्रिकेटचं स्टेडियम पाहायला मिळतं. ह्या तालुक्यात कदाचित हे एकमेव स्टेडियम असावं. मंदिर पाहून झाल्यानंतर थोडं पुढं गेल्यावर आपल्याला साईंचं सुद्धा मंदिर पाहायला मिळतं. साईबाबांचे वास्तव्य हे अहिल्यानगर गावातील शिर्डी गावात होते. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भाविकांच्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या साईबाबापाशी त्या व्यक्त करतात. त्याच्यानंतर त्यांच्या काही इच्छा पूर्ण होतात. म्हणून भाविकांना आनंद होतो आणि प्रत्येक वर्षी भाविक शिर्डी अथवा कुठल्याही गावातील साई मंदिराला भेटी देतात. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण जगाला दिलेला आहे. भैरवनाथ मंदिर आणि साईबाबा मंदिर ही दोन मंदिरं पाहून झाल्यानंतर लांडेवाडीच्या काही वस्तीमध्ये मी फेरफटका मारला. गावात अजूनही 1980 ते 90च्या काळातील काही घरं शिल्लक आहेत. काही लोकांनी बंगले बांधलेले आहेत. मंडळी, आपण 150 वर्षापूर्वीची घरं पाहिलीत, परंतु आपल्याला साधारणपणे 300-400 वर्षापूर्वीची घरं कशी असावीत हे आपल्याला इंटरनेटवर शोधावं लागेल. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं हे गाव असल्यामुळे लांडेवाडी गावाला पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी आहे. लांडेवाडी गावात आल्यानंतर आपल्याला वेगळाच फील येतो, कारण रस्त्याच्या दोन्ही साईडला दुतर्फा अशी मोठी मोठी बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. आढळराव पाटलांचे गाव असल्यामुळे साहजिकच ह्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी ही अतिशय छान प्रकारे बनवली गेली आहे. शाळेच्या भिंतीवर छान अशी चित्र काढलेली आहेत, जेणेकरून लहान मुलांना शाळेत जाण्याची आवड होईल. आधीच्या काळातील झेडपी शाळांना अशी चित्र नव्हती. त्यावेळी थोर क्रांतिकारकाची किंवा महापुरुषांची मोठी चित्र काढली जात. आताच्या झेडपी शाळा खूप चांगल्या बनवल्या गेलेल्या आहेत. चित्र पाहत असताना आपण त्यात हरवून जातो. लहानपणीचे दिवस आठवतात. चित्रकाराने खूप मोठी मेहनत घेऊन ही चित्र रंगवलेली दिसून येतात. बालपण आणि तरुणपण ही दोन पानं आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची पानं आहेत. त्यामुळे हाती असलेला वेळ आपण योग्य प्रकारे वापरला पाहिजे. लांडेवाडी गावच्या शाळेला खूप मोठं मैदान लाभलेलं आहे आणि आपण पाहू शकता कुठेही कचरा नाही. शिवाजीराव आढळराव पाटील यांचं हे घर आहे आणि ते कायम सिक्युरिटी असतो. घर खूप मोठं आहे. गावाच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूपी पुतळा उभारल्यामुळे गावाला खूप छान असा शो आलेला आहे. त्यानंतर पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरातसुद्धा गेलो. तेथे देव पाहिले. गणपती, विठ्ठल रखुमाई, श्रीकृष्ण यांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. समोरच गावची शासकीय इमारत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मंदिराच्या बाजूला फेरफटका मारताना मला जुन्या काळातील शंकराच्या पिंडी दिसून आल्या. तेथून बाजूलाच शिवाजी महाराज यांचं खूप छान असं पेंटिंग रंगवलं आहे. तेथे एक व्यासपीठ आहे, जेथे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मित्रांनो, गावची जुन्या काळातील लोक पहा किती वर्षे जगतात. गावातील मंदिरं आणि परिसर पाहिल्यानंतर पुढे गेलो. तेथे काही लहान मुले क्रिकेट खेळत होती. त्यामुळे त्यांच्यात जाऊन थोडा वेळ घालवला. लहान मुले हे व्हिडिओ काढताना कायमच काल असतात काय माहीत. त्यानंतर आपल्याला दिसून येतं डिंबे डॅमचं कॅनलचं पाणी, जे खूप प्रेशरने वाहत होतं. ज्याप्रमाणे जुन्या काळातील लोक आता दिसत नाही, त्याप्रमाणे आता जुन्या काळातील घरंसुद्धा कमी होत चाललेली आहेत. जुन्या काळातील घरं खूप छान असायची. कौलारू घरं असायची. पुढं अंगण असायचं, तुळस असायची. तशा टाईपची घरं आता दिसत नाही. लांडेवाडी गावातील लांडेमाळा येथील गणेश मंदिर पाहण्यासाठी मी आतमध्ये गेलो. तेथे खूप छान अशी स्वच्छता होती. गावातील मंदिर बांधण्यासाठी ज्यांनी देणगी दिली त्यांची नावंसुद्धा येथे लिहिलेली होती. रस्त्याची कामं ही सरकारी कामं असल्यामुळे ती निकृष्ट होतात, परंतु गावातील मंदिरं ही गावातील लोकांनी बांधल्यामुळे त्यांचं काम खूप छान प्रकारे होऊन जातं. लांडेवाडी गावातील काही घरांना कुटुंब प्रमुखाची नावं दिलेली आपल्याला दिसून येतात. जुन्या काळातील घरं पाहून झाल्यानंतर मी गावाच्या पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी पुढं निघालो होतो. वाटेत मला काही घरं पुन्हा दिसून आली. पाण्याची टाकी एक प्रकारे ड्रोन कॅमेऱ्याचे काम करते. ड्रोन कॅमेऱ्याची सुद्धा गरज भासत नाही. आपल्याला दिसून येत आहे लांडेवाडी गावचे दृश्य, जेथे
खूप छान अशा मोठ्या इमारती आणि गावातील लोकांची घरं आपल्याला दिसून येतात. गावात जुन्या काळातील घरं हळूहळू कमी होऊन स्लॅबची आणि पक्की घरं होत आहेत. लांडेवाडी गाव पाहून झाल्यानंतर पुढे गेल्यावर अजून एक गाव लागतं. त्या गावाचं नाव आहे वडगाव काशिमबेग. येथे प्राचीन काळातील स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. भारतातील एकमेव सोंड असणारे मंदिर म्हणून अशी ओळख आहे. आपण ज्यावेळी अष्टविनायक यात्रा करू, परंतु हे मंदिर राहिलं तर अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे. मंदिराच्या प्रांगणात आल्यावर खूप शांत वाटतं. येथे खूप छान अशी सावली आहे. तसेच माहितीचे बॅनरसुद्धा आपल्याला लावलेले दिसून येतात. आपल्याला समोर गणेशाची सोंड असलेलं मंदिर दिसून येतं, जे खूप प्राचीन मंदिर आहे. बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई ह्यासुद्धा ह्या मंदिरात येत. डोंगराच्या पायथ्यापाशी असणारं स्वयंभू अर्धपीठ मंदिर पाहिल्यानंतर खालच्याच बाजूला श्रीराम मंदिर आहे. मंदिराचे काम हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आपल्याला दिसून येते. ज्यावेळी आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. येथील काळ्या फरशासुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या बसवल्या आहेत. गावातील दानशूर व्यक्तींनी मंदिरासाठी खुल्या हाताने मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेर हनुमानाची मूर्ती, तसेच आतमध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमा आणि बाजूला हनुमानाची भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच इतर देवांच्या सुद्धा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या मागल्या साईडला मी गेलो. तेथून सुद्धा खूप छान असे काम आपल्याला झाल्याचे दिसून येते. ज्यावेळी स्वयंभू अर्धपीठ मंदिराचे दर्शन घ्याल त्यावेळी आवर्जून खाली उतरून ह्या मंदिराचे सुद्धा आपण दर्शन घेतले पाहिजे. मित्रांनो, 2 मंदिरांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गावातील जुनी घरं पाहिली. ही घरं साधारणपणे 100 वर्षापूर्वीची असावीत. त्या काळातील पिढी ह्या घरात राहत होती. गावची ग्रामपंचायतसुद्धा मला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. मंदिराच्या प्रांगणात काही मुले मजा मस्ती करत होती, त्यांचासुद्धा मी व्हिडिओ घेतला. मित्रांनो, वयाच्या 5व्या वर्षापासून ते वयाच्या 20 वर्षापर्यंत लहान मुले खूप वेगाने वाढत असतात. आज लहान दिसणारी मुले येत्या 10 वर्षातच आपल्याला तरुण झाल्याचे दिसतील. मुलांसोबत थोड्या गप्पा मारल्यानंतर गावातील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये मी गेलो. तेथून मंदिर मला काही दिसले नाही, त्यामुळे मी बाहेरूनच नमस्कार केला. गावातील मंदिरे आणि घरे पाहिल्यानंतर मी पुढील प्रवासाला निघालो आणि पुढे लागणारं गाव होतं निगटवाडी. ज्यावेळी आपण परतीच्या प्रवासाला लागतो त्यावेळी येथूनसुद्धा आपल्याला स्वयंभू अर्धपीठ मंदिराकडे जाता येते. सिद्धिविनायक गणपती मंदिर हे निगटवाडी गावात असलेलं एक छोटंसं असं मंदिर आहे. निगटवाडी गाव हे मंचरपासून अतिशय जवळचं गाव आहे. ह्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावात प्लॅस्टिक बंदी आहे. आणि ज्यावेळी आपण गावच्या आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला अशा झाडांची रांग दिसून येते, जी इतर गावात आपल्याला दिसून येत नाही. मी येणार आहे हे गावातील लोकांना आधीच सांगितलं होतं. त्यावेळी गावातील लोकांना माझ्या स्वागतासाठी रांगोळीसुद्धा काढली होती. गावातील महिलांनी जी रांगोळी काढलेली होती ती पाहून माझा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. मला खूप छान वाटलं. गावातील लोकांना सांगितलं की पावसाळ्यात तुमच्या गावचा व्हिडिओ मी चांगला काढेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे मला व्हिडिओ काढण्यास थोडा प्रॉब्लेम होतोय. ह्या परिसरात माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता. बरीच लोक आली होती, ती आपापल्या घरी गेली. आपण पाहू शकता किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. ग्रामपंचायतीच्या परिसरात असे छान असे चित्र काढलेले आहे, जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळेल. त्यांच्यातील जे टॅलेंट आहे ते स्वतःहून बाहेर पडेल. ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगटवाडी पाहायला मिळते. येथे सुद्धा खूप छान अशी चित्र आपल्याला पाहायला मिळतात. वाघ, हरिण, सिंह, वेगवेगळ्या टाईपचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील बालपण हा सगळ्यात मोठा सुवर्णकाळ असतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून आजच्या पालकांनी आपल्या पाल्यांना कमीत कमी मोबाईल दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त फिरवले पाहिजे, कारण लहानपणीच मुलांचा ब्रेन खूप चांगल्या प्रकारे काम करतो. निगटवाडी गावाच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप असं भव्य दिव्य मंदिर पाहायला मिळतं. पिंपळाच्या झाडाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप चांगलं वाटतं. येथे प्रत्येक देवाच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, देव आहे की नाही हा प्रश्न नाही, परंतु मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. आपल्या मनात कुठले विचार असू आपले मन हलकं होतं.
त्यामुळे देव आहे की नाही ह्या विचारात आपण न पडता देवाप्रती श्रद्धा ठेवली पाहिजे. देवाची भक्ती करण्याबरोबरच प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, प्राण्यावर प्रेम केले पाहिजे, शाकाहारी बनले पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे. तरच देव आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास मदत करील. लांडेवाडी, वडगाव तसेच निगोटवाडी ही 3 मोठी गावे पाहिल्यानंतर मी खेड तालुक्याच्या दिशेला निघालो आणि खेड तालुक्यातील खेड घाटात जाऊन बसलो. लांडेवाडी, वडगाव आणि निगोटवाडी या 3 गावातील लोकांनी हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.